नमस्कार मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे की सिडको लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी तसेच प्रेफरन्स सिलेक्शन करण्यासाठी म्हणजेच पसंतीक्रम निवड देण्यासाठी जी शेवटची तारीख होती ती 19 मार्च 2026 ही देण्यात आली होती. आता आपण पाहू शकतो सिडकोकडून siddcohome.com या वेबसाईटवर त्यांनी नवीन अपडेट दिलेली आहे. व्हिडिओ चालू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. आपण आपल्या चॅनलवर सिडकोची माहिती देणारे तसेच अपडेट देणारे नवनवीन व्हिडिओ बनवत असतो. प्रथमतः जर तुम्ही होम लोन घेऊन घर घेणार असाल तर तुम्हाला तुमच्या घराची किंमत किती आहे हे पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन एक व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक लोकेशनला प्रत्येक घराची किती किंमत आहे, त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST तसेच सर्व चार्ज मिळून किती होणार आहे याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो नक्कीच तुम्हाला होम लोन घेताना किती अमाऊंटचं होम लोन घ्यावं यासाठी मदत करेल. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. तर आपण पाहू शकता siddcohome.com या पोर्टलवर गेल्यावर नोटिफिकेशनमध्ये आपण पाहू शकता की द प्रेफरन्स सिलेक्शन विंडो इज क्लोज्ड नाव, द लॉटरी डेट विल बी अनाउन्स्ड शॉर्टली. तेच त्यांनी मराठीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. पसंतीक्रम निवड विंडो आता बंद झाली आहे, सोडतीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. तर सर्वांना माहीत आहे की ज्या लोकांनी स्टार्टिंगला फॉर्म भरला होता ते लोक याचीच वाट पाहत होते की कधी एकदाशी ही जी डेटची वाढत चालली आहे ती थांबेल. तर त्या सर्वांसाठी खुशखबर आहे की एकदाशी ही वाढती डेट थांबलेली आहे आणि सिडकोसाठी जो पसंतीक्रम निवड विंडो होती तसेच अर्ज करण्याची जी विंडो होती ती आता बंद झालेली आहे. म्हणजे आता इथून पुढे लवकरच पुढली प्रोसेस होईल. जसे की आपण पाहिलं होतं की स्टार्टिंगला 14 जानेवारी 2026 त्यांनी अर्ज करण्यासाठी डेट दिली होती. ती वाढवून त्यांनी 29 जानेवारी केली. त्यानंतर ती डेट 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आणि शेवटी आता 19 मार्चपर्यंत त्यांनी ही डेट वाढवली होती. परंतु आता ही वाढणारी डेट थांबलेली आहे. म्हणजे आता इथून पुढं नक्कीच पुढली प्रोसेस लवकरात लवकर होईल. त्यामध्ये आता आपण पाहू शकता खूप लोक मला कमेंटमध्ये विचारत होते की इथून पुढे काय प्रोसेस असेल, तसेच लॉटरीची डेट कधी येईल, तर याबद्दल आता आपण चर्चा करूया. तर यानंतर आता पुढली प्रोसेस राहणार आहे की तुम्हाला तो आपल्या पोर्टलवरती एक लिस्ट येईल. त्यालाच ते प्रोव्हिजनल लिस्ट म्हणतात. त्यामध्ये ज्या ज्या लोकांनी अर्ज केला आहे, ज्या लोकांनी ॲप्लिकेशन केलं आहे, त्या लिस्ट ऑफ ॲप्लिकंट म्हणून एक लिस्ट येते. त्याला ते प्रोव्हिजनल लिस्ट म्हणतात. त्या लिस्टमध्ये बऱ्यापैकी 90 ते 95% लोकांची नावं असतात. ज्या लोकांनी व्यवस्थित फॉर्म भरलेला आहे, व्यवस्थित डॉक्युमेंट अटॅच केले आहेत, त्या सर्व लोकांची नावं त्या लिस्टमध्ये असतात. परंतु ज्या लोकांनी फॉर्म भरताना काही चुकी केलेली असेल किंवा काही डॉक्युमेंट अटॅच केले नसेल तर अशा लोकांची नावं त्या लिस्टमध्ये नसतात. तर अशा लोकांची एक सेपरेट लिस्ट येते. तर अशा लोकांसाठी पुन्हा एकदा संधी दिली जाते त्यांचा फॉर्म करेक्ट करण्यासाठी. त्यांना 7 दिवसांचा कालावधी दिला जातो किंवा एक ठराविक कालावधी दिला जातो. त्यामध्ये ते सिडकोशी संपर्क साधून त्यांचं काही करेक्शन असेल ते करून घेऊ शकतात. यानंतर ज्या ज्या लोकांनी त्यांचे करेक्शन करण्यासाठी रिक्वेस्ट केलेली असते त्यांचे फॉर्म करेक्ट केले जातात आणि पुन्हा एकदा काही दिवसानंतर पुन्हा एकदा एक लिस्ट जाहीर होते. त्याला फायनल लिस्ट म्हणतात. त्यामध्ये जे पण ॲप्लिकंट असतात ते सोडतीसाठी इलिजिबल कॅन्डिडेट असतात. म्हणजे त्या लोकांचा सोडतीसाठी म्हणजेच लॉटरीसाठी विचार केला जातो. तर तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता आपण इथे ॲप्लिकंट्स फायनल लिस्ट अटॅच केलेली आहे. सेम अशीच ॲप्लिकंटची प्रोव्हिजनल लिस्टसुद्धा येते. स्टार्टिंगला प्रोव्हिजनल लिस्ट येते, त्यानंतर मग ॲप्लिकंट फायनल लिस्ट येते. जसं की मी सांगितलं की इनिशियली ॲप्लिकंटची प्रोव्हिजनल लिस्ट येते, त्यानंतर एक 7 किंवा काही दिवसांचा कालावधी दिला जातो करेक्शन करण्यासाठी ज्या लोकांची नावं नसतात त्या लोकांसाठी, आणि त्यानंतर मग ही फायनल लिस्ट जाहीर केली जाते. आपण स्क्रीनवर पाहू शकता त्यामध्ये सिरियल नंबर आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर जो असतो तो असतो, त्यानंतर ॲप्लिकेशन ज्यांच्या नावावर आहे त्याचं ॲप्लिकंट नाव येतं, त्याच्यानंतर कोणत्या कॅटेगरीतून ॲप्लिकेशन केलं आहे ते कॅटेगरी येते, तसेच कोणत्या टाईपच्या घरासाठी ॲप्लिकेशन केलं आहे, EWS असेल, LIG असेल, आणि ज्या दिवशी तुम्ही पेमेंट केलं असेल ते पेमेंट डेट तिथं दाखवतं. एकदा का तुमचं नाव फायनल लिस्टमध्ये आलं त्यानंतर तुमचा डायरेक्ट सिडकोच्या लॉटरीसाठी विचार केला जातो आणि ज्या दिवशी सिडको लॉटरी होते त्या दिवशी तुमच्या नावाचा तिथं समावेश केला जातो. तर या संपूर्ण प्रोसेसला म्हणजेच ॲप्लिकंटची प्रोव्हिजनल लिस्ट जाहीर करणे, त्यानंतर करेक्शन कालावधी आणि पुन्हा एकदा ॲप्लिकेशनची फायनल लिस्ट जाहीर करणे, यामध्ये किमान 20 दिवस आणि मॅक्झिमम 30 दिवस जातात. म्हणजेच आता इथून पुढे 7 दिवस प्रोव्हिजनल लिस्ट येण्यासाठी लागतील अंदाजे. त्याच्यानंतर 7 दिवस करेक्शन पिरियड पकडा आणि त्याच्यानंतर मग फायनल लिस्ट येण्यासाठी थोडाफार टाईम लागेल. तर अशा प्रकारे आत्तापर्यंत तुम्ही संयम ठेवलेला आहे आणि आताही तुम्हाला थोडाफार संयम ठेवावा लागेल. परंतु लवकरात लवकर ह्या लिस्ट येतील अशी अपेक्षा धरूया आणि लवकरच सोडतसुद्धा डिक्लेअर केली जाईल. एकदा फायनल लिस्ट आली की त्याच्यानंतर काही दिवसांमध्येच सोडत जाहीर होते आणि त्या सोडतीच्या दिवशी लॉटरीही डिक्लेअर होते. एकदा लॉटरी डिक्लेअर झाली की तुमच्या पोर्टलवर तुम्हाला कोणत्या ठिकाणी, कोणत्या फ्लोअरला आणि कोणत्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट लागला आहे याची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला येते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.